हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे खूप स्वागत करतो. खूप सारे विद्यार्थी असे आहेत की ज्यांना 400 ते 500च्या इन बिटवीन मार्क्स आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना कर्नाटकामध्ये ऍडमिशन घ्यायचं. तर कर्नाटकाच्या एक्झॅक्टली फीज कशा आहे, एमबीबीएसच्या त्यानंतर बीडीएसच्या दोन्ही फीज स्ट्रक्चर मी तुम्हाला आज दाखवणार आहे. सगळ्यात पहिलं आपण एमबीबीएस बद्दल जाणून घेऊया. कर्नाटकामध्ये जर एमबीबीएस जर करायचं असेल फॉर एक्झाम्पल, तर तुम्हाला अशा पद्धतीचे फीज स्ट्रक्चर बघायला भेटतात. तिथेही 3 प्रकारचे कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट आहेत, प्रायव्हेट आहेत, डीम आहेत. पण महाराष्ट्रीयन विद्यार्थी तिथे कुठल्या कोट्यामध्ये इलिजिबल आहेत त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. हा सगळ्यात महत्वाचा पहिला विषय असणार आहे. आपण गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये अप्लाय करू शकतो का महाराष्ट्रीयन विद्यार्थी? नाही. फक्त लोकल स्टुडंटसाठी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये अप्लाय करता येतं किंवा केईए म्हणजे जे केईएचे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठीच गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये अप्लाय करता येतं, हे सर्वांनी लक्षात घ्यावं. त्यानंतर त्या ठिकाणी गव्हर्नमेंट फीज, प्रायव्हेट फीज, मॅनेजमेंट कोटा आणि एनआरआय कोटा हे 4 प्रकारचे कोटा त्या ठिकाणी शिल्लक आहेत. महाराष्ट्रामधले युजुअली स्टुडंट जर ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट कोट्याच्या मॅनेजमेंट कोटामध्ये ऍडमिशन घेत नाही महाराष्ट्रातला विद्यार्थी. कुठे जातो तर ते समजून सांगतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत, कॉलेज टाईप गव्हर्नमेंट आहेत सर्व. आपण जे ऍडमिशन घेतो तर ते मायनॉरिटी कॉलेजेसमध्ये पण नाही घेत, गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये पण नाही घेत. आपण घेतो प्रायव्हेट अनएडेड कॉलेजेस. बघा, या ठिकाणी प्रायव्हेट अनएडेड कॉलेजेस चालू झाले तर ते आता तुम्हाला मी एकदा थोडक्यात याचं एक्सप्लेनेशन देतो. कॉलेज नंबर 37 बी आर आंबेडकर मेडिकल कॉलेज इन बँगलोर. प्रायव्हेट अनएडेड कॉलेज आहे. कॉलेजची गव्हर्नमेंट कोट्याची फीज आहे 1,53,000. पण महाराष्ट्रातला विद्यार्थी कुठे इलिजिबल आहे ते बघा, 12 लाख कोटा आणि 35 लाख कोटा. म्हणजे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याला या दोन ठिकाणी फक्त अप्लाय करता येतं. इथे आणि इथे तर करताच येत नाही, लोकल स्टुडंटसाठी आहे. इथे जर करायचं असेल तर तुम्हाला एनआरआय चे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी बनवायला लागतात. पण युजुअली महाराष्ट्रातला विद्यार्थी फक्त ह्या 2 कोटामध्येच अप्लाय करतो, हे सर्वांनी लक्षात घ्या. कोटा कुठले मी सांगितलं तसं प्रायव्हेट कोटा अँड मॅनेजमेंट कोटा, या 2च कोटामध्ये आपला महाराष्ट्रीयन विद्यार्थी अप्लाय करत असतो. आणि मॅक्सिमम विद्यार्थी 12 लाख रुपये पर इयर कॉलेजच्या फीज मध्ये अप्लाय करण्याचा विचार करता. आणि यासाठी मिनिमम तुमचे मार्क्स 400 प्लस असायला हवे, म्हणजे तुमची काहीतरी अपॉर्च्युनिटीज बनतात. 450 प्लस असणाऱ्या विद्यार्थ्याला तर माझ्या माहितीनुसार भेटून जातं, ऑलमोस्ट भेटून जातं रँकमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्याला. या वर्षीच्या अकॉर्डिंग बोलतोय मी. ठीक आहे, हे क्लिअर झालं. त्यानंतर इथे बघा किती प्रकारचे कॉलेजेस आहेत. प्रायव्हेट अनएडेड बघून घ्या, इथून तुम्हाला ऑलमोस्ट इथपर्यंत 51 पर्यंत म्हणजे ऑलमोस्ट 10 ते 15 कॉलेजेस असे आहेत की प्रायव्हेट अनएडेड कॉलेजेस आहेत. हे खालचे बघा, प्रायव्हेट डीम म्हणजे तुम्ही डीम पण आहेत आणि प्रायव्हेट पण आहेत. ऍक्च्युली कर्नाटकाचा सिस्टम थोडासा डिफरंट आहे, नॉट लाईक महाराष्ट्र स्टेट. सो कर्नाटकामध्ये आपण ऍडमिशन घ्यायला जर जातो तर मॅक्सिमम स्टुडंट ज्यांना चांगले मार्क्स आहेत तर ह्या कोटामध्ये विद्यार्थी अप्लाय करत असतात. आणि जर मॅनेजमेंट मधून जर घ्यायचं असेल तर या कोटामध्ये पण मॅनेजमेंट युजुअली ह्या मॅनेजमेंटच्या फीज मध्ये महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन भेटतं. मग देन वाय वी आर गोइंग टू कर्नाटका. सो मॅक्सिमम स्टुडंट 12 लाख पर इयरच्या फीजच्या बजेटमध्ये जाण्याचा प्रयत्न करता. त्या ठिकाणी तुम्हाला मिनिमम 400 प्लस मार्क्स असायला हवे. म्हणजे 400 प्लसचा अर्थ होत नाही की 415, पण तुमचं बजेट असायला हवं. 12 लाख फक्त कॉलेजची फीज आहे. हॉस्टेल, मेस सर्व पकडता तुम्ही पकडून चला 15 ते 16 लाख रुपये पर इयर तुम्हाला कर्नाटकामध्ये एमबीबीएस साठी बजेट लागणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर एमबीबीएस कर्नाटकाचा जर विचार करत असाल, ही लिस्ट आमच्याकडे ऑलरेडी आहे. तुम्ही कम्युनिटी ग्रुपला जॉईन असाल ब्राईट फ्युचरच्या तर तुम्हाला लिस्ट ऑलरेडी भेटलेली असेल. आणि जर नसाल तर टोल फ्री नंबरवरती कॉल करा किंवा व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, तुम्हाला लिंक भेटून जाणार आहे. आता बघूया, हे कॉलेजेस पूर्ण कर्नाटकामधले आहेत. जसं फॉर एक्झाम्पल बँगलोर आहे, ठुमकुर आहे, त्यानंतर बागलकोट आहे. पूर्ण कर्नाटकामध्ये जे स्प्लिटेड कॉलेजेस आहेत, प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे कॉलेजेस आहे, त्या अकॉर्डिंग हे फी स्ट्रक्चर आहे. आता येऊया आपण बीडीएस फी स्ट्रक्चर वरती. फॉर एक्झाम्पल आपण बीडीएसच्या फी स्ट्रक्चर वरती जर गेलो तर बीडीएसचं फी स्ट्रक्चर तुम्हाला अशा पद्धतीने सेम टू सेम बघायला भेटतं. कॉलेज टाईप गव्हर्नमेंट कोटा, प्रायव्हेट कोटा, मॅनेजमेंट कोटा अँड एनआरआय कोटा, अशा पद्धतीचे कोटाच तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतात. आपण कोणत्या कोटामध्ये जातो किंवा आपण कोणत्या कॉलेजमध्ये अप्लाय करू शकतो हे तुम्हाला मी आज समजून सांगणार आहे, ते बघून घ्या. आपण प्रायव्हेट अनएडेड कॉलेजमध्ये मॅक्सिमम अप्लाय करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. ते की चालू होतात पॉइंट नंबर 14 पासनं तर मॅक्सिमम बघून घ्या, पूर्ण प्रायव्हेट अनएडेड आहे 37%. म्हणजे 14 ते 28 पर्यंत टोटल जेवढेही कॉलेजेस असतील ते सगळे प्रायव्हेट अनएडेड आहे. आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रीयन विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतो. पण तिथल्या गव्हर्नमेंट कोटामध्ये घेऊ शकतो का?
नाही. आपण त्या ठिकाणी फक्त प्रायव्हेट अँड मॅनेजमेंट कोटा, अदरवाईज जर पाहिजे असेल तर एनआरआय कोटामध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. हे सर्वांनी लक्षात घ्या. मॅक्सिमम स्टुडंट प्रायव्हेट आणि मॅनेजमेंट कोटामध्ये जातात. मॅनेजमेंट कोटाच्या सगळ्यात मिनिमम फीज 2,86,950 रुपयापासून स्टार्ट होऊन मॅक्सिमम फीज 7 लाखापर्यंत 6 लाखापर्यंत जात असतात. सो जेही विद्यार्थी बीडीएस साठी जर ऍडमिशन जर बघत असतील तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला पाहिजे. हे प्रॉपर कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. जर तुम्ही रजिस्टर्ड कॅन्डिडेट असाल तुम्हाला ऑलरेडी ही इन्फॉर्मेशन ऑलरेडी भेटलेली असेलच. नक्की. थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. आणि बीडीएस साठी तसं काही नाही. बीडीएस साठी एक 250 प्लस जरी मार्क्स असतील तरी पण तुम्हाला बीडीएस ऍडमिशन भेटून जातं. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.